गावाला जायचंय मला, पण घरातले तर नाही जाणार आहेत ना. मग त्यांच्यासाठी काही ना काही करून ठेवावंच लागतं. तर इथं मी शेंगदाण्याचे लाडू करतेय. शेंगदाणे मिक्सरला बारीक कुटून घेतलेले आहेत आणि गूळ किसून घेतलेला आहे. तर सोहमचे पप्पा इथंच राहणार आहेत, तर त्यांच्यासाठी शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू करून ठेवतो. प्लस इकडे चिवड्याची तयारी झालेली आहे. टोमॅटो काही चिवड्याला नाही टाकणार आहे, खिचडी करणार आहे त्यासाठी. तर चला तर मग लाडू आणि चिवडा करून घेऊया. तर आता मिक्स करून घेते व्यवस्थित आणि लाडू बांधून घेते. तर छान असे लाडू इथं तयार आहेत. तर आधी शेंगदाणे तळून घेतले छान आणि शेंगदाणे टाकून घेते ह्याच्यामध्ये. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत चिवडा वगैरे करण्याच्या. तर तुमच्या इकडे कोणती पद्धत आहे नक्कीच सांगा. आणि आता इथं डाळे थोडेच टाकले आणि आता इकडे छानपैकी कांदा तळून घेते. कांदा छान लालसर तळून घ्यायचा आहे. तर शॉर्टकटच रेसिपी दाखवते. आता मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर चिवडा बनल्याच्या नंतरच दाखवते. तर इथं चिवड्याला मस्तपैकी मसाला आपला लावून घेतलेला आहे. हा मस्त झणझणीत झालेला आहे पण चिवडा. चलो तर मी डब्यात आता चिवडा वगैरे भरून ठेवते आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. बस.